बाई काढली महिला मंडळाला जागा होईल तुम्ही पुढे सरका सरका विठ्ठला 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 कोणतरी कबरदा भगवान माऊली चाले जगद्गुरु तुकाराम महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज सर्ववीर संभाजी महाराज प्रभु रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान गोलोर भाई भगवान हर 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 यारे लागे अवधी माझा मागे मागे आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी भजे व्रजे कमंडनं समास पापमंडनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदेव नन्दनन्दनं सुपेजगोचमस्तकं सुनादवेणुहासकं आनन्द रङ्गसागरं नमामि कृष्णनागरं करारविन्देन पदारविन्दो मुखारविन्देन विनिवेशयन्तम् अथच पत्रच पुटे गयानो बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मतिमंदते ज्ञान दाता दीनाति नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरांनी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य दानंद विदाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माकरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय। याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चला
हळूहळू चला कोणी कोणाची न बोला, आधी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी. तुका म्हणे चांडा घाटे, तुका म्हणे चांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान सकल कंठभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा जगप्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय गोविंद अर्थात गोपाल कृष्ण परमात्मा यांनी गोकुळामध्ये केलेल्या ज्या नाना प्रकारचे लीला आहे, प्रधान तर 3 आहेत: खोड्या, चोऱ्या आणि माऱ्या. खोड्या केल्या गोपिकाच्या, चोऱ्या गोपाळाला सोबत घेऊन केल्या आणि माऱ्या दैत्याच्या केल्या. अशा ज्या 3 प्रकारच्या लीला आहेत, त्या 3 प्रकारच्या लीलापैकी चोरीची लीला करण्यापूर्वी गोविंद आणि गोपाळ यांच्यामध्ये झालेला जो संवाद आहे, एक प्रकारचं चोरीचं नियोजन आहे. नियोजनात अर्धा विजय म्हणतो आपण. ते गोविंद आणि गोपाळामध्ये काय संवाद झाला त्याचं चित्रीकरण करत असताना जगद्गुरु तुकोबरायाच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. माऊली हरिपाठाचं कारण असं आहे का, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये उभी देतात, तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा मान एवढा होईन मी. अहो चंद्रकांत द्रवता किर होय, बरी ते हातवटी चंद्रिकी आहे. वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. तुमच्या आशीर्वादाशिवाय वक्ता बोलू शकत नाही, म्हणून प्रत्येकाने प्रतिसाद द्या. या अभंगामध्ये काय संदेश तुकोबराय देतात आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल विठ्ठल. मायबाप श्रुती मायबाप, आजचं हे कीर्तन आहे, कीर्तन कीर्तनच असतं. मग ते दशक्रियाचं काय, वर्ष श्राद्धाचं काय, 13व्याचं काय, एखाद्याचं अभिष्ट चिंतनाचं काय, सप्ताहाचं काय, कीर्तन कीर्तन असतं, हे खरं आहे. आणि कीर्तन चांग होय अंग हरिरूप, ब्रह्मीभूत काय आहोत तसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायचा, असं कीर्तनाचं सामर्थ्य आहे. पण इतर कीर्तन आणि काल्याच्या कीर्तनातला काही ना काही फरक मिस्त्री बाबा आपल्याला मानावं लागतं. तुम्ही मान्य करा ना, मग करा. तुम्ही म्हणाल कशावरून? मी जर तुम्हाला विचारलं मंदिराला पूर्णता कधी, तर तुम्ही काय उत्तर देणार श्रोते? कलशारोहण झाल्याच्या नंतर. कळसा प्रति काही प्रसादी बांधकाम नाही. बरं, मी तुम्हाला पुढचं उदाहरण विचारतो, नदीला पूर्णता कधी? समुद्राला पोचल्याच्या नंतर. माऊली ज्ञानेश्वरीत बोलतात, फेडीत पाप ताप फुकित तिरीचे पादप समुद्र जाय आप गंगेचे जैसे. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. मग नदीला पूर्णता कधी? सागराला पोचल्याच्या नंतर. आपण प्रवास करण्याकरता निघालो, तर प्रवासाला पूर्णता कधी? आपला अपेक्षित गाव आल्याच्या नंतर. आपण काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर महाप्रसाद घेणार आहोत, जेवण करणार आहोत, भोजन करणार आहोत. त्या भोजनाला जेवणाला पूर्णता कधी? काहीतरी बोला ना. तुम्ही सगळीच उपवासी कालचे असाल, पण आज तर जेवणार की नाही? सोमवार असेल तर सोडणार की नाही? मग बोला ना, जेवायला पूर्णता कधी? जेवल्याच्या नंतर. जेवणाला पूर्णता कधी? जेवल्याच्या नंतर. हे काय उत्तर बरोबर आहे का सांगा बरं? जेवणाला पूर्णता कधी? उत्तर आहे ढेकर आल्याच्या नंतर. ढेकरा सरीचे जेवण दिसे साचे, नाही तरी काचे कोणता कोणती. मग जेवणाला पूर्णता कधी? ढेकर आल्याच्या नंतर. त्याच्या पुढे विचारू, सोन्याला पूर्णता कधी? माऊली म्हणतात ज्ञानोबा 16वा कस लागल्याच्या नंतर. किती उदाहरणं झाली? पोटाकडे बघून तरी बोला मायबाप. 5 उदाहरणं झाले. आता पटकन बोला. मंदिराला पूर्णता कलशारोहण झाल्याच्या नंतर. प्रवासाला पूर्णता अपेक्षित गाव आल्याच्या नंतर, बरोबर ना? जेवणाला पूर्णता ढेकर आल्याच्या नंतर. नदीला पूर्णता समुद्राला पोचल्याच्या नंतर. तसंच 44वा वर्ष आपला हा सोहळ्याचा, बरोबर ना? त्या 44व्या वर्षाला या सोहळ्याला पूर्णता कधी? मग आजचं काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर. काल्याचं कीर्तन झालं ना, रवी महाराज आपल्याला मंडळी म्हणत असतात हाला. तुम्हाला नाही म्हणणार, तुम्ही गावकरीच आहात, आहे ना? मग काल्याचं कीर्तन झालं का ते म्हणतात महाराज झाला काला आता हाला, पुन्हा पो आला का आला, झाला काला आता हाला. याचा अर्थ काला हे आपल्या सोहळ्याला पूर्णत्व प्राप्त करून देतं. पुढचं वाक्य ऐका, काला आपल्या सोहळ्यालाच नाही आपल्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य काल्याच्या कीर्तनामध्ये आहे. विठ्ठला आपल्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य कोणत्या कीर्तनात आहे बोला?
काल्याचे कीर्तनात आहे. म्हणून आजचं कोणतं कीर्तन आहे? काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन काही लोक त्या कोकणात गेलं तर ते काळ्याचं कीर्तन म्हणतात. म्हणजे कृष्ण काळा असल्यामुळे म्हणत असेल कदाचित. पण ते जिथे ळ लावायचं तिथे ळ खाऊन घेतात आणि जिथे लावायला पाहिजे तिथे न लावायला पाहिजे तिथे लावतात. म्हणजे ते सगळी मंडळी आता सगळी म्हणावी ती सगळी या म्हणतात. आणि काल्याचं कीर्तन म्हणून ते काळ्याचं कीर्तन म्हणतात असं म्हणतात. पण आपल्याकडे काय म्हणतो आपण? काल्याचं कीर्तन. हे काल्याचं कीर्तन आपल्या उत्सवाला पूर्णत्व प्राप्त करून देणार आहे नव्हे, आपल्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य काल्याच्या कीर्तनामध्ये आहे. याचाच अर्थ आपलं जीवन अपूर्ण का पूर्ण? बोला बघू. आपल्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त होण्याकरता हे काल्याचं कीर्तन हो की नाही? याचा अर्थ मानवी जीवन अपूर्ण का पूर्ण? अपूर्ण आहे. आणि मग पूर्ण करण्याकरता हे काल्याचं कीर्तन आहे. मग मानवी जीवन अपूर्ण कुठे? 3 ठिकाणी. माझ्याकडे बघा पटकन, सगळ्यांनी बघा. ए दीदी खाली बस छोटी. विठाला 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 विठाला. हरी जय विठाल रे विठाल. हो, तिला अर्जुन कॉल आहे. ऐका ऐका, आपलं जीवन पूर्ण का अपूर्ण? बोला बघू. आपलं जीवन अपूर्ण आहे. मग आपल्याला पूर्ण करण्याकरता हे कोणतं कीर्तन आहे? काल्याचं कीर्तन आहे. मग आपलं जीवन अपूर्ण कुठे आहे असं जर तुम्ही म्हणाल तर मी 3 ठिकाणी सांगतो. पटकन बोलायचं. एक टाळकऱ्या ध्यानात ठेवायचं, एक ज्येष्ठ नागरिक आणि एक माझ्या माता वर्ग. हा पटकन. 1, 2 आणि 3. याचं नाव आहे मनगट. हे आहे मन आणि हा आहे मेंदू. चला, हे कोण? मनगट. हे मन. तुम्ही म्हणत नाही काही, मोठ्याने बोलत नाही. हे कोण? तर मोठ्याने बोला ना, लाजता काय राव? मन. आणि हा कोण? मेंदू. या 3 ठिकाणी आपण काय आहोत? काय आहोत? अपूर्ण आहोत. छान, आपण अपूर्ण आहोत आणि आपल्याला पूर्णत्व प्राप्त करून देण्याकरता हे काल्याचं कीर्तन आहे. मनगटातली अपूर्णता रवी महाराज, त्याचं कारण आहे मल नावाचा दोष. मनातली अपूर्णता त्याचं कारण आहे विक्षेप नावाचा दोष. आणि मेंदूतली अपूर्णता त्याचं नाव आहे आवरण नावाचा दोष. हे दोष मी सांगतो, फक्त तुम्ही मनगट मेंदू हे विसरायचं. आता मल नावाचा दोष म्हणजे काय? निषिद्ध कर्म करण्याची पाप वासना. विक्षेप नावाचा दोष म्हणजे काय? चित्ताची चंचलता. आणि आवरण नावाचा दोष म्हणजे काय? अहम मम अध्यास. आणि मग हे 3 दोष आपल्याला या 3 ठिकाणी अपूर्ण करतात. आता इथली अपूर्णता म्हणजे मनुष्याने क्रियेमध्ये भ्रष्ट होणं. इथली अपूर्णता म्हणजे त्याने मनामध्ये व्यभिचारी होणं. आणि इथली अपूर्णता म्हणजे मेंदूमध्ये संशयी होणं. इथल्या अपूर्णता भ्रष्ट झाला की आचार भ्रष्टी सदा कष्टी. इथला व्यभिचार आला का त्याला सायंकाळी शांत झोप येत नाही. आणि इथला एकदा संशय आला का संशय आत्मा विनश्यती. संशय ही पापात्मा, सर्वांच्या पाठातली होवी. संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर, का विनाशाची वाघूर प्राणियासी. म्हणून या 3 ठिकाणची अपूर्णता गेली पाहिजे. हे कोण? मनगट आहे ना. आणि मनगटातली अपूर्णता भ्रष्टता. हे कोण? मन. मनातली अपूर्णता व्यभिचार. छान. हा कोण? मेंदू. आणि मेंदूतली अपूर्णता संशय. बरोबर. भ्रष्टता कष्ट देते, व्यभिचार झोप येऊ देत नाही आणि संशय आपला विनाश करतो. म्हणून 3 अपूर्णता जाण्याकरता 3 प्रकारचा काला. तर पहिला इथली अपूर्णता भ्रष्टता ती घालवण्याकरता पहिला काला कोणता? उपजोनी पुढती येऊ काला खाऊ दही भात. काला खाऊ दही भात. काला खाऊ दही. उपजना गुणवी काला खाऊ दही भात. काला खाऊ दही भात. काला खाऊ दही भात. दही भात. तिथेच थांबवायचं. ठीक ना? उपजोनी पुढती येऊ काला खाऊ दही भात. दही भात नाही. हे बघा, हे वर आहे दही हंडी लावलेली. शिंके लांबविले दोरी होतो ती घाची मी वरी. तुम्ही व्हारे दोहीकडे मुख पसरुनीकडे वाहती त्या धारा. ह्या रे दोहीच्या कोपरा. तुका म्हणे हाती ठोका अधिक मुनी ने दुये का. शेवटी आपण अभंग म्हणणार आहोत. हे शिंके. आता ही दही भात नाही घरी आहे, इथे या. ऐका, घरी आपण एक घमेलभर दही आणि लाई खाल्लं तर पोट भरेल, कार्यक्रम व्यवस्थित होईल, जाऊनही याल. पण हा दोष जाणार नाही. कुठला? हे कोण? गेले विसरून. मनगट. आणि इथली काय? भ्रष्टता. ती जाण्याकरता इथली एक दही छोटस लाही आहे ना, एक लाही आणि छोटस दही हे प्राप्त झालं तर आपली इथली अपूर्णता जाणार. कारण हा आता भगवान भोले बाबाचा काय झालेला आहे? प्रसाद आहे. आणि मग आपले भारतीयाचा धर्मग्रंथ गीता, कुराण का बायबल. तुम्ही काही नाराज आहात का? पटकन बोलत जाणार. आपल्याकडे वेळ कमी आहे ना. आपल्याला आता कसोटीला वेळ नाही, वन डेलाही नाही, 2020 अगदी कमी वेळात धावा जास्त काढायचे.
त्यामुळे पटापटा बोलायचं. आणि आपला पुणे जिल्हा आहे, आपण चाणक्य आहोत. पुणे तिथे काय होणे, त्यामुळे पटकन बोलणे ही जबाबदारी तुमची आहे. मी काय सांगत होतो, दही भात ताई घरी किती खाल्लं पोट भरेल, जाऊनही याल, पण इथली भ्रष्टता जाणार नाही. पण इथला दही भात ताई खाल्ला का जाणार? कारण आपल्या भारतीयाचा धर्मग्रंथ मी पर्याय दिले ना तुमच्याकडे, कुराण, बायबल का गीता? वा, गीता. भारतीयाचा धर्मग्रंथ गीता आहे. आणि त्या गीतेमध्ये एक श्लोक आहे, सर्वांच्या कानपट आहे. प्रसादे सर्व दुःखानां हा निरशपजायते प्रसन्न चेतशो ह्यासु बुद्धी पर्यवतिष्ठते. किंवा देवाच्या प्रसादे करा रे भोजन, बाल कोण कोण अधिकारी ते. प्रसाद असतो प्रसन्नता. हा दहीभात नाही खाल्ला की पहिला दोष जाणार कोणता? मल. मल गेला का भ्रष्टता जाणार आणि मनगटात आपण पूर्ण होणार. हे कोण? मन. मनातली अपूर्णतेचं कारण विक्षेप नावाचा दोष. तो काय करतो? व्यभिचारी बनवतो. व्यभिचारी मनुष्याला काय येत नाही म्हटलं आपण? झोप येत. कीर्तनात झोपायचं नाही बरं का. तुम्ही म्हणाल आम्हाला कीर्तनात झोप चांगली आली कारण आम्ही व्यभिचारी नाही, असं करायचं नाही. विठाला विठाला विठाला. काय बाप, मी तुम्हाला प्रामाणिकपणे विचारतो, खरं खरं उत्तर द्या. जगात सगळ्यात मोठी श्रीमंती काय? कोणी म्हणेल गाडी घेणं, कोणी म्हणेल बंगला बांधणं, कोणी आणखी काय वेगवेगळे मत असतील. माझं मत आहे स्वीकारलं तर दाद देणे तर सोडून द्या. माझं असं मत आहे, म्हणजे माझे गुरुजी सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबाही बोलत असतात. ते म्हणत असतात, आकाशाचं पांघरू करा, तर हाताची उशी करा आणि काळ्या नांगडीच्या काळ्या ढेकळात पडा. दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला शांत झोप लागली का जगात नंबर 1 ची श्रीमंत तुम्ही आहात. हे याच्याबद्दल तुमचं मत काय? बरोबर की नाही? आता तुम्ही टाळ्या वाजल्या पुढचे क्षमा मागून वाक्य बोलू रागू नका. खरं वस्तुस्थिती अशी चांगली चांगली श्रीमंत लोक या बाबतीत पक्की दरिद्री आहे. वस्तुस्थिती आहे की नाही? कारण त्याला झोप येत नाही हो. झोपीच्या काय घ्याव्या लागतात? गोळ्या घ्याव्या लागतात. कधी एक घेऊन येत नाही 2 घेतात, 2 घेऊन येत 3 घेतात, कधी 5-5 घेतात. ही कायमची झोपतात, ती काही येत नाही. का बरं असं होतं? कारण झोप येण्याकरता सगळ्या गोष्टी गौण आहे. इथलं पावित्र्य लागतं. कोणतं? मनातलं. मनातला विक्षेप नको, व्यभिचार नको. आणि तो व्यभिचार असला तर झोप येत नाही. आणि व्यभिचार ज्याचा नसेल त्याला पडल्या पडल्या झोप येते. मी एका कीर्तनात बोलायला लागलो, एक सदा नावाचे वारकरी बंडातात्याच्या कीर्तनात ते म्हटले भोजने महाराज चुकीचं आहे. म्हटलं मग बरोबर काय? ते म्हटले अगोदर झोपतो मग पडतो. म्हटलं हे खरं आहे. याचं कारण व्यभिचार नसला की त्याला झोपीची वाट पाहावी लागत नाही. त्याला गुडाकेश म्हणतात. गीतेमध्ये अर्जुनाला 10 नाव आहेत, आता त्यातलं एक गुडाकेश नाव आहे. गुडाका शब्दाचा अर्थ निद्रा आहे. आणि ईश म्हणजे स्वामी, निद्रेचा स्वामी त्याला गुडाकेश म्हणतात. ती बोलवली की येते, जा म्हटलं तर निघून जाते. आपलं तसं नाही, तिच्या मनाने येते आणि निघून जायची तेव्हा जाते. एक त्याला कायम झोप यायची. तो कंपनीमध्ये वॉचमॅन, तो डायरेक्टर, तो मालक रागवला, त्याला शिव्या दिल्या. तो म्हणायला लागला हिच्यामुळे वाटोळ झालं, हिच्यामुळे शिव्या खाव्या लागल्या. कोणामुळे? तुम्ही ऐकताय म्हणत, झोपेमुळे. तो म्हटला बघतोच तिच्याकडे. रामकृष्ण हरी. तो म्हटल्याला सांगू लागलो, आता मी काय करू? असं दांडकं घेऊन उभं राहिला, पण ज्या वेळेला ती आली त्यावेळेला हाही पडला, दांडकही पडलं. आणि नंतर ती गेली. मग हा शोधायला लागला कुठे कुठे. आता ती सापडते का? शोधून येते का? सांगून येते का? याचा अर्थ ती यायची तेव्हा आली पाहिजे, जायची तेव्हा जायली पाहिजे. पण तुका म्हणे नाड पाप टाके हिताळ. जिथे यायला नको तिथे येत असेल, आणि जिथे यायला पाहिजे तिथे येत नसेल तर दोष आहे दुसरा, इथला विक्षेप नावाचा दोष, आणि तो घालवला पाहिजे. तो अर्जुन निद्रा विजयी होता. आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतले अध्यापक, मला वाटतं नथुसिंग बाबा, ते कीर्तनात चाल म्हणायला लागले तुमच्यासारखे. तर ते चाल म्हणणारा अगोदर विचारते, बाळा किती मिनिटं म्हणणार? त्यांनी सांगायचं 10 मिनिटं. ते 10 मिनिटात जोरात झोपायचे, उभे उभे झोरायचे. किती झोप आधी नसेल आपली, किती दरिद्री या बाबतीत. झोपेची किती वाट पाहावी लागते मायबाप. ती झोप तेवढ्या वेळात झोपायचे आणि नंतर उठून लगेच कीर्तन करायचे. एवढी निद्रा त्यांच्या ताब्यात होती. याचं कारण त्यांचा हा दोष नव्हता. आणि आपल्यालाही इथून पुढे प्रत्येकाला वाटत असेल पडल्या पडल्या झोप यावी, मी तुम्हाला भगवान शंकरासमोर खात्री देतो, उपायाची अंमलबजावणी करा. 100% पडल्या पडल्या झोप आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अगोदर झोपाल मग पडा, खात्रीने सांगतो. नसेल तर मला पुन्हा कीर्तनाला बोलू नका. पण अंमलबजावणी केली पाहिजे सांगितलेल्या नियमाची. नाही तर तुम्ही कागदपत्रीच ठेवला, अंमलबजावणी केली नाही, तुमच्या बापाला झोप येणार नाही. माझ्यावर त्याला नावीलाज आहे. पण झोप येईल कधी? दुसरा काला खावा लागेल. कोणता? हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहीला साधने, प्रेमे मोहीला साधने, प्रेमे मोहीला साधने. हरिनामाचा खिचडी प्रेमे मोहीला साधने, प्रेमे मोहीला
हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधन. प्रॅक्टिकली प्रयोग करा बाबा. दादा आपल्याला झोप येते नाही त्या दिवशी, काहीच करायचं नाही, गोळी घ्यायची नाही, फॅन चालू बंद करायचं नाही, टीव्ही ऑन ऑफ करायची नाही, बायकोला रागवायचं नाही, मुलावर खेचायचं नाही, काही करायचं नाही. निवांत उठायचं, बसायचं 2 मिनिटं. माळ हातात असेल तर ठीक आहे, नसली तर काही हरकत नाही. शांत चित्ताने डोळे मिटायचे. आपल्याला जर घरातला काही प्रतिबंध नसेल तर मोठ्याने, नाही शक्य झालं तर मनात म्हणायचं, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. नाही आपल्याला आपण वैष्णव असेल तर रामकृष्ण हरी. तुम्ही म्हणाला आम्ही शंकराचे भक्त आहोत, काही हरकत नाही. जय शंभो गौरी शंकर जय शंभो जय शंभो गौरी शंकर जय शंभो जय शंभो शिव जय शंभो गौरी शंकर जय शंभो जय शंभो गौरी शंकर जय शंभो गौरी शंकर जय शंभो. बोला गौरी शंकर जय शंभो जय 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 गौरी शंकर जय शंभो गौरी शंकर जय शंभो जय शंभो गौरी शंकर जय शंभो जय शंभो गौरी शंकर जय शंभो. जे अनंत म्हणती माझ्या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या अनंत रूपे अनंत विषयी देखील मिळते. अशी बापरमध्ये वर कोण किती नाव आहे त्याला. सहस्रनाम तर एक त्या भीष्म पितामह आणि विष्णू सहस्रनाम मध्ये सांगितले. जे नाव आवडेल ते परमात्म्याचं नाव घ्या, मन लावून घ्या, अंतकरणापासून घ्या. दुसऱ्या मिनिटाला 4-5 मिनिटांमध्ये कधी झोपू आपल्यालाही कळणार नाही. प्रॅक्टिकली प्रयोग करायला हरकत नाही. विठला विठला पहिला काला इतकी अपूर्णता घालवतो म्हणून गटात. दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधने तो इतकी अपूर्णता घालवतो मनात. आणि तिसरा काला तुका मने काला कोठे भेद देखिला कोठे आभाद देखिला कोठे आभेद देखिला याचा अन्वय करायचा. तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला तेथे. आणि असा जीवशिव ऐक्य काला तिसरा केला का तिसरा दोष जातो. कोणता? अरे वा, मेंदूतला कोणता दोष? संशय. विठला विठला आणि 3 प्रकारची अपूर्णता घालवण्याकरता आजचं कीर्तन कोणतं? काल्याचं कीर्तन. मग काल्याचं कीर्तन म्हणजे काय? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. ते गोकुळी दे जे चरित्र देवे केले ते उच्चारावे. आचारावे नाही, विचारावे नाही, उच्चारल्याशिवाय राहू नये. तुम्ही म्हणाल आचारावे का नाही? एकाने मला विचारलं, भोजनी महाराज. म्हटलं बोला दादा. तो म्हटलं आम्ही का आचरण करायचं नाही कृष्णाच्या चरित्राचं? म्हटलं रामाचं करा. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र आहे. त्यांचा आचार करा, विचार करा, उच्चार करा. कृष्ण चरित्राचा फक्त काय करायचा? उच्चार. आचार विचार याच्या भानगडीत पडायचं नाही. त्याने विचारलं का? म्हटलं ते तुला जमणार नाही हे पहा. तू म्हटलं कसं काय जमणार नाही? म्हटलं गिरी गोवर्धन येणे उचलीला कालिया महासर्पणातून हानीला जळता वनवा मुखे चितासीला किळता आघा चुर चिरुनी चांदिला. ओ भगवान परमात्म्याने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला. हो की नाही? किती दिवसाचे देव? 7 वर्षाच्या. 7 कोसाचा
7 रात्री 7 दिवस गिरी गोवर्धन परमात्मा करंगळीवर उचलतात. देवाचा चरित्राचा आचार करायचा म्हटलं तर मग त्यांनी जे कार्य केलं ते आपल्याला करता आलं पाहिजे. अहो पर्वत तर द्या सोडून, महाराजांच्या हातातला मृदंग तरी आपल्या करंगळीवर उचलेल का हो? म्हणून देवाच्या चरित्राचा आचार करायचा नाही. गिरी गोवर्धनीने उचलेला कालिया महासर्प नाथोनी हानीला. कालिया सर्प यमुनेच्या डोहात राहणारा. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना. आपण गवळण म्हटले जाते, शपक गवळण आहे का मलाही माहिती नाही, पण गवळणी म्हणतात. यमुनेच्या डोहातील असणारा कालिया सर्प, कालियाचा फाडूनी जबडा, जबडा फाडूनी काढिल्या दाढा. त्या कालियाच्या फण्यावर परमात्मा नृत्य करतात. आपण पाल किंवा झुरळ निघले ते 4-4 हात उड्या मारतो, टॉयलेट मधून बाहेर धावत येतो नागवा. मग मला सांगा, देवाच्या चरित्राचा आचरण मनुष्य करू शकतो का? बरं जाऊ द्या, कृष्ण परमात्म्याला बायकांना पटकन उत्तर द्या, तुमचा प्रश्न आहे. श्रीकृष्णाला बायका किती? 16 सहस्र म्हणजे 16,108, बरोबर की नाही? मग 16,108 बायका परमात्म्याला असताना सुद्धा परमात्मा काय आहे? तुका म्हणे नटधारी भोग भोगानी ब्रह्मचारी, भोग भोगानी ब्रह्मचारी, भोग भोगानी तुका मन नटधारी भोग भोगानी हा भोगानी भोग भोगानी. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. परमात्मा 16,108 भोगूनही ब्रह्मचारी राहतात. आपल्याला एक सुधरू देते का? प्रामाणिकपणाने ज्याने त्याने अंतर्मुखून विचार करायचा. एकेच्या पुढे काही चालत नाही आपलं. तो बाळ म्हणतो, बाबा तुमचं नाव वाघमारे आहे. म्हणते हो, आपलं वाघ आहे वाघ. आणि पीएस आहे तुम्ही, पुणे जिल्हा तुम्हाला घाबरतो. घरी आल्याच्या नंतर बिल्ली मांजर का होता? बाप सांगायला लागला, वेड्या आपलं माझं नाव वाघ आहे, पण तुझ्या आईचं तिकडलं नाव वाघमारे आहे. ती कान धरून मला व्यवस्थित वागवते. विठला विठला. दृष्टांत संपला. बरोबरी मातेच्या चुली प्रत्येकाला आपल्याला हे माहिती आहे. याचा अर्थ आपण एकी समोर सुद्धा चाल करू शकत नाही. तो परमात्म्याचं बळ आपण त्याच्या चरित्राचं आचरण करायचं नाही. अहो बघा ना, त्या गर्गाचार्य आले. कोणाला? कृष्ण कडे. ते यमुनेच्या पलीकडे, कृष्ण परमात्मा अलीकडे. आणि त्या 16,108 राण्यांनी 56 प्रकारचे भोग तयार केले गर्गाचार्याला जेवू घालायला. त्या आपल्या टोपली घेऊन निघाल्या. यमुनेच्या तीरावर आलेत. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळानंदनु न दाता, सावळानंदनु न दाता, नंदाचा नंदाचा वाजवितो वेणू. तू वेणू वाजत बसला. या म्हणायला लागल्या, अहो मिस्टर. विचार बोला. अहो म्हटले ते गर्गाचार्य आले, त्यांना हे घेऊन जायचं, पण तुम्ही बासुरी वाजत बसला. ते यमुनेच्या पलीकडे आहे, यमुनेत दुथड्या वाहते, नौका नाही, पूल नाही, जायचं कसं? भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आपल्या बायकाला, ज्या एकीला यापासून 10 बाळ म्हणजे 10 मुलं आहेत आणि एक मुलगी आहे, त्यांना सांगतो, हा यमुनेला निरूप द्या. काय? मी जर बाल ब्रह्मचर्य असेल तर यमुने वागते. ते हसायला लागले. ते म्हणायला लागले, याला काही लाज वाटते का? यापासून आम्हाला एकीला किती संतती? 10 लेकरं आणि 1 कन्या म्हणजे 11. आणि 11 वाजायच्या आत हा मला सांगायला लागला का काय कर, बाल ब्रह्मचर्य असेल तर वाढ. पण त्या म्हणायला लागल्या, याचं सगळंच अघटित आहे, देऊन तर बघू. निरोप दिला. यमुना माया बाजूला सारली. जसं माता बरं ते भांग पाडतात अशा कोरडी झाली, मधून पलीकडे गेल्या. आता ही चेला जर एवढा काय गुरु काय पहलवान चेला काय काय म्हणतात, गुरु मेहरबान तो चेला पहलवान असं म्हणतात ना. तुम्ही मदत करत नाही मला, तुम्ही म्हटले तू तुझं कर बघून घे, आम्ही आमचं नुसतं बघतो. चला, गुरु मेहरबान तो चेला पहलवान. आता चेल्याचं सामर्थ्य हे तर गुरुचं सामर्थ्य किती असेल? त्या गुरुने एकट्याने 60 खंडे अन्न खाऊन फस्त केलं. आणि मग त्या मागे निघाल्या. पुन्हा ती यमुनामाया व्हायला लागली. त्यांनी विचारलं, आम्ही जायचं कसं? म्हटले, आल्या कशा? म्हटले, तुमच्या चेल्याने हा निरोप दिला, यमुनामाईने वाट दिलं. आणि म्हटले, मग तो जर भोगून ब्रह्मचर्य राहतो तर मी खाऊन निराहारी, मी 60 खंडे अन्न खाऊन निराहारी असेल तर सांगा तिला वाट दे. दिली ना वाट. हे त्यांना जमत, आपल्याला जमत नाही. म्हणून श्रीकृष्णाच्या चरित्राचा काय करायचा नाही? आचार करायचा नाही. छान. आणखी विचार करायचा नाही. मग काय करायचा? उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. पटकन मी आकडा सांगतो, पटकन बोला. पहिला आकडा आहे 11,
17 97 काय 97. मी म्हणलं पटकन लक्षात ठेवायचं ना, आपल्याला कमी वेळात पुढे जायचं. तुम्ही काही सातच करत नाही. तुम्ही काही ठरवलेलं का आज काही महाराजाचं बघून घेतो तुझं असं ना करून. पहिला 11 17 97. गोपाल कृष्णाने असं 11 17 97 अशा पद्धतीने 3 ठिकाणी 3 प्रकारचे लीला केल्या. विठला विठला पहिला शेवटचा आकडा काय 97. त्या कुठे केल्या? हे गड्यानो राजा की राजाला, गड्यानो राजा की राजाला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की राजाला, गड्यानो राजा की राजाला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. भगवान श्रीकृष्ण मथुरेचे राजे का गोकुळाचे राजे का द्वारकेचे राजे? कोणीच ऐकलेलंच नाही. कॉलेज आता बोला ना कुठले राजे? द्वारकेचे आहेत है ना. द्वारकाधीश गोपाल कृष्ण भगवान की जय. द्वारकेचे राजे असताना 97 वर्षे द्वारकेमध्ये परमात्म्याने काम केलं, लीला केल्या. दुसरा आकडा 17 वर्ष, 17 वर्ष मथुरेमध्ये लीला केल्या. तिसरा 11 वर्ष, 11 वर्ष गोकुळात लीला केल्या. 11 वर्ष गोकुळ, 17 वर्ष मथुरा, 97 वर्ष द्वारका. पण मग द्वारकेत काय केलं, मथुरेत काय केलं आणि गोकुळात काय केलं? बरोबर ना. तर द्वारकेत काय केलं? धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. दुष्टांचा विनाश, धर्माची स्थापना, हे कार्य पांडवा करवी कुरुक्षेत्राच्या रणमैदानावरती आणि द्वारकेत राहून परमात्म्याने 97 वर्ष केलं. यांचा आकडा संपला. आपल्याकडे 17 वर्ष. 17 वर्ष देवाने कुठे कार्य केलं म्हटलं आपण? मथुरेमध्ये. काय केलं? दुष्कृताम विनाशाय, दुष्टांचा विनाश केला. कोण कोण मारला? कंस मारला. येणे अगसुर बगसुर मारल्यानं गो, येणे अगसुर बगसुर मारल्यानं गो, अगसुर बगसुर मारल्यानं गो, अगसुर बगसुर मारल्यानं गो, येणे अगसुर बगसुर मारल्यानं गो, येणे अगसुर बगसुर मारल्यानं गो, अगसुर बगसुर मारल्यानं गो, अगसुर बगसुर मारल्यानं गो, येणे अगसुर बगसुर मारल्यानं गो, येणे अगसुर बगसुर मारल्यानं गो, अगसुर बगसुर मारल्यानं गो, येणे अगसुर बगसुर मारल्यानं गो, येणे अगसुर बगसुर मारल्यानं गो, अगसुर बगसुर मारल्यानं गो, येणे अगसुर बगसुर मारल्यानं गो, 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 अगसुर बगसुर मारल्यानं गो. काग वगैरे का मारले बाळपणी गोकुळात आहे. तसं मथुरेमध्ये त्यांनी बहुलीचे कोवालेपडे हत्ती संपवला, परिटाचे कानफडात दिली, नंतर ते चानूर मुष्टिक संपवले, मामा कंसाच्या मुष्टिक एक आघात केला, रक्ताची गुळणी बाहेर आली, तोही संपवला. आणि मग त्या कंसाचा सासरा जरासंध 17 वेळेला देवी साक्षीने सैन्य घेऊन आला, बसल्या जागेवर कार्यक्रम केला, संपवले. हे दुष्कृताम विनाशाय हे कार्य मथुरेत केलं 17 वर्ष. आणि शेवटचा गोकुळामध्ये. पण आजचा विचार, चरित्र ते उच्चारावे केले देवे. तुमचं नाव आहे का? कोणतं कोणतं? द्वारका. छान. तुमचं तरी नाव आहे का? नाही. कोणतं? मथुरा. मग कोणतं आहे चरित्र ते? हे तुमचं महत्व आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. मग आपल्याला मथुरेत थांबायचं नाही. नंदाच्या घराला मजा न्याई गोकुळाला, 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 न्याई गोकुळाला, न्याई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नाही. म्हटले अरे आमच्या हातापायात बेड्या म्हणते असे रक्षे पाळते म्या मोहिले सकळ आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. उचलीला कमळापती पाहिजे बंधने गळती आणि वसुदेव घेऊन निघाले.
देव परमार्थ आल्यावर परीक्षा पाहतो. श्रेयांशी बहुविज्ञानी भवंती. चांगल्या कार्यामध्ये परीक्षा होते. मनुष्याने उत्तम श्रेणी पास झालं पाहिजे. त्यावेळेला धीर धरला पाहिजे. आपलं कार्य बंद पडता कामा नये. चार गांजे फुकणारे, चार बी वडणारे, चार पिणारी लोक एकत्र आल्याच्या नंतर त्यांना विघ्न येत नाही, कारण ते स्वतः विघ्न असतात. त्यांना काय विघ्न आहे? ते स्वतःच विघ्न आहे ना. पण चांगली लोक एकत्र आल्याच्या नंतर बहुतोस त्यांचीच मतं एक होत नाही. चांगल्या कार्यात अविघ्न येतात. पण त्यावेळेला मनुष्याने जरा सबुरीने घेतलं पाहिजे. म्हणजे जरा शांत चित्ताने सात्विक धैर्य धारण करून निर्णय घेतला पाहिजे. परमार्थ मार्गामध्ये वसुदेव ज्या वेळेला निघाले तर नाका तोंडात पाणी जाऊ लागले. मग जिथे देव आपल्या बापाची परीक्षा घेतो, तुमच्या आमच्या काकाची घेणार नाही का? निश्चित घेणार. आपण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालं पाहिजे. पण वसुदेवाने ठरवलं, हातीने माता न फिरे मागाली, बैसले शेजारी गोविंदाच्या. आणि ते घेऊन निघाले. पुढे चढला चाट त्याची लाविला गोष्ट. ते यमुनामाईला दर्शन दिलं. त्वरे आले नंदा घरी. निद्रिस्थित्या नर नारी. केलं काय वसुदेवाने? ठेवी ते कृष्णाजीला माया घेऊन निघाला. आता इकडे रडे माया करी आकांत नामा म्हणे वृत्ती दूत तातडीने जाते कंसा सेवक सांगती उपजला वैरी त्याची तू आधी मारी त्वरे धाव घाली पाये कन्या उपजली. कंस म्हणायला लागला, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा, नकुनी जीव नकळे जीवा, धरिता दिवा, नातुडशी हा खेळी आहे. सांगायचं आपल्याला पुत्र म्हणून यायचं, कन्या म्हणून ठेवायची नाही. पण तुझं लागी वधी उपजला मज आली. आकाशवाणी झाली. कंस सावध झाला. कंसाने तातडीची मिटिंग घेतली. तातडीची मिटिंग घेतली. आता मुख्यमंत्री पद द्यायचं कोणाला? विठाला विठाला विठाला. या काळातलं सांगतो मी. या काळातलं मला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. तातडीची मिटिंग घेतली. आता माझ्या वैऱ्याला मारेल कोण? कंसाच्या मिटिंग मधला ठराव पास होईपर्यंत गोकुळात काय झालं पाहिजे का आपल्याला? कोण आहे काहीतरी बोला ना मायबाप. गोकुळामध्ये काय झालं तर आपण जे झालं ते सर्वांनी आनंद घेऊ. कल्पना करा, आपले कोणती वस्तू कुठे मळा नाही. आता हा गोकुळ कल्पना कीर्तनापुरतं काय आहे? गोकुळ आहे. ही सर्व ज्येष्ठ मंडळी, कोणी नंद आहे, कोणी नंदाचे मित्र आहे, ह्या कोणी यशोदा आहे, कोणी यशोदेच्या मैत्रिणी आहे, कोणी तरुण असेल ते राधिका आहे, ललिता आहे, गोपिका आहे, प्रभावती आहे. काही तरुण ही छोटी छोटी बाळगोपाळ असेल, बोबडे आहे, तोत्रे आहे, मधुमंगल, तर्कतीर्थ, तनसुका, मनसुका, श्रीदामा, ही सगळी गोपाळ आहे. कल्पना करा, आपलं शरीर रूपी पृथ्वी आहे, अंतकरण रूपी या ठिकाणचं गोकुळ आहे, आणि त्याचा चित्त रूपी नंदाचा वाडा आहे, आणि त्याच्यामध्ये बोध रूपी कृष्ण जन्माला आलेला आहे. आणि त्या कृष्णाचं आपल्याला सर्वांना स्वागत करायचं. करणार किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आधी आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आधी आनंद आनंद झाला, आधी आनंद आनंद झाला, आधी आनंद आनंद झाला. खेळ खेळू चला, रंग उधळू चला, खेळ खेळू चला, रंग उधळू चला, खेळ खेळू चला, रंग उधळू चला, खेळू चला, रंग उधळू चला. आला आला ग, आला आला ग, आला आला ग, कृष्ण आला. आधी आनंद आनंद झाला, आधी आनंद आनंद झाला, आधी आनंद आनंद झाला. जय जय घनश्याम, जय गोकुल धाम, जय जय घनश्याम, जय गोकुल धाम. जय जय घनश्याम, जय गोकुल धाम, टाळी, टाळी, टाळी. जय गोकुल धाम. जय जय घनश्याम, जय गोकुल धाम, जय जय घनश्याम, जय गोकुल धाम. जय जय घनश्याम, जय गोकुल धाम, जय जय घनश्याम, जय गोकुल धाम. जय जय घनश्याम, जय गोकुल धाम. जय जय घनश्याम, जय गोकुल धाम. घनश्याम, जय गोकुल धाम. जय जय 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 घनश्याम, जय गोकुल धाम. स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा. स्वागतम आगतम शरणागतम कृष्णा. स्वागतम सुस्वागतम
भवानी जय कन्हैया लाल की जय बाके बिहारी लाल की जय 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 राधे. श्याम गोकुळवासियांनी स्वागत केलं. साहजिकच आहे, आपल्या पक्षाचा नेता निवडून आल्याच्या नंतर मनुष्याला आनंद वाटतो आणि मनुष्य म्हणत असतो 1 2 3 4 अमुक अमुकचे हे जे काय सगळ्यांनी कृष्णाचं स्वागत केलं. पण दुष्टा चळका पचुकला कौसाच्या मीटिंग मधला ठराव पास झाला. तिथे एक सोनिया मावशी उठली. एक क्षमा करा ओ माय बाप पुतना मावशी हे वयाच्या मानाने असं होतं बरं मला. पुतना मावशी उठली. ती म्हणाली कृष्णा कमसा तुला काही अक्कल बिक्कल आहे का? तुझं डोकं म्हणजे काय टोपी अडकवण्याची खुंटी आहे का? त्याच्यात काही आहे की नाही? हा काही भेजा बिजा आहे की नाही? अरे 1.5 फूट कोराला मारण्याकरता अर्ध राज्य बक्षीस देतो. मी जाते मारून येते बिन पगारी फुल अधिकारी. कंस म्हटलं जा. ती कशी आली? हे नामा म्हणे आली नंदाची या घरा स्वरूप सुंदरा देवांगना. बरेच म्हणले असतील अशी चाल का आली अप्सरा. ती तशाच रूपात आली म्हणून अशी चाल आली. विठला विठला येऊन केलं काय? दीन दुर्बळाचे मारीच बाळाचे करिताचे शोके पाहिले बाबा. आणि यशोदेच्या दरवाजावर थाप मारली. दारू उघड बाई आता दारू उघड बाई दारू उघड बाई आता दारू. पवाड्यात म्हणतात इकडे काही पवाडा नाही. मग याने दार उघडलं. दार उघडल्याच्या नंतर हात लावलं. हे मॉडेल काही ओळखीचं नाही. यशोदेने विचारलं कोण ग तू? म्हणलं काय बाई इतकं कुठं प्रपंचात रमायचं मला विसरूनच गेली. पण अगं मी तुझी थोरली बहीण. यशोदा म्हणू लागली मी माझ्या आई बाबाला एकूच एक. अगं म्हटली वेडी सावत्र बहीण. म्हटले माझ्या बाळाने दुसरं केलं नाही. सावत्र कधी असेल दुसरं केल्याच्या नंतर. अगं म्हटले तसे नाही. म्हटले मग म्हणजे तुझी चुलत बहीण. म्हटले माझ्या बाबाला भाऊ नाही. ती म्हणले अगं वेडी मावस बहीण. म्हटले माझ्या आईला बहीण नाही. ती म्हणू लागली अगं दूरच्या नात्याने. बरं बाई कशाला आलीस तुझं बाळ पाहायला? आता माता वर्ग अनोळखी स्त्रीच्या हातात आपलं बाळ देत नाही. नजर लागेल दृष्ट लागेल आजारी पडेल. माऊली म्हणतात ना वैशीची देवटी एकती ते वाजूटी मोहाची त्रिपुटी नाचू लागेल. उत्तर वयात झालेलं बाळ. यशोदेने सांगितलं माहिये तू कधीतरी ये. त्याला नुकताच त्याला नाहू घातला. त्याची छानपैकी टाळू माखली. त्याला शांत झोप आली. पुन्हा कधीतरी ये मग तुला दाखवतो. तिचा नाविलाज झाला. पण देव मनात विचार करू लागला मी काय झोपा काढण्याकरता आलो नाही. धंदेवाईक लोक बोहणीचे गिराईक माघारी पाठवत नाही. ते म्हणतात बाबा 2 पैसे कमी दे पण बोहणीला नाट लावू नको असं म्हणतात. आणि बोहणीचं गिराईक आहे ना घेऊन या चक्रगदा हाती धंदा आहे ना. राम अवतारामध्ये त्राटिके पासून आणि कृष्ण अवतारामध्ये या पुतणे पासून. मग बाळाकडे काय असतं? हे रडते माझे बाळकाने समजावी तारा हिना. 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 गोंगाट होईल असं नका करू. थोडस कमी मापात ठेवायचं थोडं. रडते माझे बाळकाने समजावी तारा हिना. नाना परी समजावी ते मागील ते हाजा देते. आप कोणी हलरू गाते निजावी ते पळना. रडते माझे बाळकाने समजावी तारा हिना. रडते माझे बाळकाने समजावी तारा हिना. बालकाचे रोदनम बळम. लेकराकडे बळ काय असतो? त्याला खायचं भूक लागली पोट दुखतं काही झालं तर रडणं हेच बळ आहे. आणि बाल रूपात परमात्मा आले. परमात्मा रडायला लागले आणि रडायला लागल्याच्या नंतर तो आवाज तिच्यावर कानावर गेला. कोणावर? पुतना. ती डायरेक्ट घरात आली. यशोदे खोटार द्यायची. बाळ रडतो आणि मला सांगते झोपता. मुद्दे मला चोरी पकडली. यशोदेचा नावेला झाला. यशोदेने तिच्याकडे दिला आणि यशोदा घरकाम करायला निघून गेली. आता देवाने तिला पाहिलं माऊली डोळेच मिटले. देव म्हणायला लागली कोण अवदासा कोण कुठली? ही आली. बरं आली कृती आईची करते आणि स्तनामध्ये विष भरून मारण्याचाही प्रयत्न करते. म्हणजे वात्सल्य
आणि वैरत्व दोन्ही भावना एका वेळेला हिच्या अंतःकरणात आहे. नेमकी हिची हिस्ट्री काय, तिचा मागचा सातबारा काय, हे पाहण्याकरता देवाने डोळे मिटले. आणि देवाला कळालं मागच्या जन्मामध्ये मी वामन बटू वामनाच्या रूपामध्ये बळीच्या दारात गेलो. आणि बळीच्या दारात गेल्याच्या नंतर माझं ते मनमोहक रूप पाहून बळीची कन्या रत्नमाला तिला वाटलं काय गोंडसवान बाळ याला स्तनपान करावं. तिच्या वक्षस्थळात कुमार अवस्थेमध्ये दुधाच्या धारा वाहू लागल्या. पण थोड्या वेळाने तुका म्हणे बळी जीव दिला. पाया त्या बळीला देवाने पाताळात नेऊन घातला. मग ती म्हणली कार्ट विचित्र आहे, याच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे. किती भावना निर्माण झाल्या. दोन, पहिलं याला स्तनपान करावं, नंतर याला मारावं. देव म्हणायला लागले चिंता करू नको, पुढच्या वेळेला दोन्ही तुझ्या कामना पूर्ण करेल. तीच रत्नमाला पुढे पुतना झाली. विशेष आहे की नाही, तिच्या स्थानामध्ये विष आहे, तिला मारत नाही, इतराची बाळ मारल्याशिवाय राहत नाही. हा काय प्रकार. याचा प्रकार असा आहे की कुठलीही गोष्ट नियोजित वेळेत ती वापर केली नाही तर तिच्यात सुळबुळीत किडे पडतात. बिस्लरी वॉटर पाणी 1 लिटर, पण त्याच्यामध्ये यूज अँड थ्रो डेट दिलेली असते. तेवढ्या वेळेत आपण वापर केला तर योग्य आहे, नाहीतर फिल्टर केलेली असली तरी त्याच्या सुळबुळीत किडे पडेल की नाही प्रदीर्घ कालानंतर. तसंच आहे मग ते बटू वामनाच्या रूपात तेव्हापासून ते साठवलेलं आणि ते या रूपापर्यंत पाहिलं त्याच विष झालं. आणि ते विष भरून आली पुतना राक्षसी सायुजीचा तियेशी देणे राया. भगवान परमात्मा तिने काय केलं, त्याला सायुजी मुक्ती दिली. नंतर माबळ भट आला. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पचांग फाटले, धोतर गळाले टिंब सगळा अगदी उडा नागडा करून हल्ला. आणि जास्तच मारल्याच्या नंतर त्यांनी ठाईचा धुमाळीचा दोन्ही गायल्या. म्हणजे तो शिशुपाल झाला आणि नागडा उघडा कंसाच्या दरबारात गेला. कंसाला तो ओळखायलाच येईना. मग आवाज पाहिल्याच्या नंतर माबळ भट म्हटले तू, म्हटले हो मी. अरे म्हटले हा काय प्रकार. म्हणले कृष्णाचं डिपार्टमेंट दिसत नाही, हल्ला केल्याशिवाय राहत नाही, सावध हो. पण सावध होईल तो कंस कसला, विनाशकाले विपरीत बुद्धी. कंसाने पुन्हा दुसरे काही अनेक आतुर पाठवले. देवाने ती सगळी संपवली. शेवटी कंसाच्या मित्राने सल्ला दिला, आपल्याला काळ प्रतिकूल आहे, कुठल्याही गोष्टीला काळ अनुकूल लागतो. आपला प्रयत्न पाहिजे, अनुकूल काळ पाहिजे. माऊली म्हणतात भाग्याचे निवडसे उद्यमाचे निमित्ते संपत्ती जात आपल्याशी घर निघे, पण काळ अनुकूल असावा ना. आता सध्याला काळ त्याला अनुकूल आहे आणि थोडे दिवस आपण थांबू. अनुकूल काळ आल्याच्या नंतर पुन्हा हल्ला करू. थांबले. आणि मग देवाने तिकडे गोकुळामध्ये नाना प्रकारचे लीला केल्या. त्यावेळेला देव थोडेसे मोठे झाले. हे रांग तरंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवडणी बांधती चरणी देती गराणी यशोदे साजनी दैतुत बक्षुनी तमाल लिले नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परत तुम्ही मागे दावा. देव रांगायला लागले. रांगता रांगता थोडेसे मोठे झाले, कारण वेळ कमी असल्यामुळे देव लगेच मोठे झाले. आणि मोठे होऊन देवाने आपल्या मित्राकडे बघितलं. ते हातपाय काडी मोडी पोट नरसोबाची वाडी. देवाने विचारला अरे गोकुळात राहता, दैदूत तुपलोणी भरपूर आहे आणि तुम्ही असे पापाचे पितर का. त्याने सांगितले कृष्णा सर्व इथे पिकत आणि मोथरेत जाऊन विकत, ते आम्हाला भेटत नाही. देवाने सांगितलं तुमचं तुम्हाला भेटत नसेल, यदि सीधी उंगली से घी नाही निकालतो होतो उंगली तेढी करणी चाहिए. मग देवाने गोकुळवासियाला बोलवलं आणि तातडीची मीटिंग घेतली आणि सांगितलं ऐका उद्यापासून कोणी मथुरेला दूध न्यायचं नाही. सगळे नाही म्हटले, पण टेबला वरून नाही तर टेबला खालून माल सप्लाय होतच होता. मग काय करावं. म्हणजे गोपाळाले 1 महिना निघून गेला, तब्येत दुरुस्त झाली नाही. देवाने विचारला अरे आपण कायदाही काढला आणि तुम्ही जैसे थे का. गोपाळ म्हणू लागले कृष्णा कायदा नुसतं काढून चालत नाही, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, तो कागदपत्रीच आहे ना. मग देवाने दुसरं राजकारणाचं पाऊल उचललं. देवाने एक मंडळ स्थापन केलं. म्हणून तर आपण वेगवेगळे मंडळ स्थापन करतो. देवाचं मंडळ आहे माखन चौर्य मंडळ. त्याचे अध्यक्ष कृष्ण, उपाध्यक्ष बलराम दादा, कोषाध्यक्ष तो पेंद्या, इतर सचिव सभासद आणि मग अध्यक्षीय भाषणामध्ये कृष्ण बोलतात. कोणाकोणाला दैदूत तुपलोणी खायचं, सगळ्यांनी वरबोट केले मला 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 मला. मग ज्यांना ज्यांना वरबोट खायचं दैदूत तुपलोणी खायचं असेल त्यांनी एक काम करा. काय करा. याल थरी यारे लागे जय हो. याल थरी यारे लागे याल थरी यारे लागे याल थरी याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे याल थरी यारे लागे हवके माझा मागे मागे हवके माझा मागे मागे माझा मागे हवके माझा मागे मागे हाजी देतो मोती भारी हाजी देतो मोती भारी
आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे 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 याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. देवाने गोपाळाला विचारलं कोणाला दही दूध तुकडून खायचं. पेंड्या तोत्र्या बोबड्या सुदामा मधुमंगल तर्कतीर्थ तरसुका मनसुका श्रीरामा सगळ्यांनी वरबोट केले. कन्हैया आम्हाला सगळ्याला दही दूध तुकडून खायचं. मग देवाने सांगितलं तुम्हाला जर खायचं असेल तर एक काम करा. म्हटले काय. याल तरी यारे लागे अवघे मागे. किती शब्द आहेत. लागे अवघे मागे तिन्ही शब्द महत्वाचे. लागे म्हणजे अंतर पडू देऊ नका. कारण अंतर पडलं सत्कार्यामध्ये सत्कर्मामध्ये का दुर्बुद्धी सुचते. बऱ्याच लोकांनी माळा काढल्या की नाही. कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांनी ढाब्यावर गेले की नाही. दणकावून सुरू केलं की नाही. हे सगळीकडे गेले की नाही. जे माळकरी होते ती अक्कल झाली की नाही. कशामुळे झालं. अंतर पडलं. लागे जोडून राहिले नाही. तर संप्रदाय कार्यक्रम संस्काराचे कार्यक्रम जरा बंद पडले लोक वाहवली. याचा अर्थ आता काही दुर्बुद्धी सुचू नाही म्हणून तुम्ही लागे म्हणजे जोडून या. लागे आणि पुढचा शब्द अवघे. अवघे म्हणत असताना हे बघा भेद जीव करतो. हा माझ्या पक्षातला आहे. हा माझ्या गटातला आहे. हा माझ्या तालुक्यातला आहे. हा माझ्या यातीतला आहे. भेद करतो तो जीव असतो. आणि कुठलाच भेद पाहत नाही तो देव असतो. खरंच सांगू देवाने जर भेद पाहिला तर तो जीव होईल. आणि पुढचं वाक्य ऐका. जीवाने अभेद पाहिला तर देव होईल. जीवाने सुद्धा अभेद पाहिला तर तो देव होईल. म्हणून देव भेद पाहत नाही. अवघे ममैवांश जीवलोके मम काय मम वंश जीवलोके जीवभूत सनातना मनष्टा आणि इंद्रियाने प्रकृती आणि कृषती म्हणून अवघे या. आणि मागे चला मला ओव्हरटेक करू नका. का. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे घात मागे पुढे एक दोघा पंत पुढीलासी चालता नकळी मागील आणि डोळे उघडावे. मी सर्वज्ञ आहे. माझ्या मागे येण्यात तुमचं कल्याण आहे. म्हणून अवघे लागे आणि मागे कोणाच्या माझ्या. मी कोण आहे. सर्वज्ञ बळीया माझा. पंढरीराव तो या देवाचाही देव. याल तरी यारे लागे अवघ्या माझी मागे. आता राजकारणात मला खरंच काही माहिती नाही. मला काही त्यात कळत नाही. पण आता अभंगात आल्याच्या नंतर थोडं बोलल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यात ते मास्टर तुम्ही आहात. माझं काही चुकलं तर समजून मला मदत करा. राजकारणामध्ये असं सांगतं का ज्याला कायम पुढे चालायची सवय असते त्याला मागे चालणं जड जातं असं म्हणतात. खरं की खोटं. कोण आहे काय ते बोला ना. मायबाप तुम्ही नाराज आहात का काही. आता म्हणा ना मला बरं वाटतं जरा. खरं खरं माझ्या विठाला विठाला विठाला. ज्याला पुढे चालायची सवय असते तो मागे चालत बरं वाटत नाही. आणि मग चालायचा प्रयत्नच केला तर तो नीट चालत नाही. अपक्ष म्हणून तरी उभा राहील. त्याला हाणून तरी पाडेल. त्याचे मत तरी खाईल. त्याचा घरातला दुसरा त्याच्या विरोधात तरी उभा करेल. काहीतरी करेल. असं होतं. हे कशा करता सांगतो. त्या गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा येण्या अगोदर एक तर्कतीर्थ नावाचा गोपाळ होता. त्याची चलती होती. तो म्हणेल ते पूर्व दिशा. पण हा कृष्ण आला त्याचं काहीच झालेल. मग त्यांनी पक्षी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. तो म्हटला बावळट हात करे कोणाला. या गोपाळाला. तो चला म्हणतो तुम्ही लगे 1 2 3 4 कृष्णाचा जय जयकार. अरे बावळटांनो त्याच्या पाठीमागे जाण्या अगोदर तो काय देईल पहिले काय आश्वासन घ्या. लोक नोट घेतात आणि वोट देतात. हो की नाही. आता हे अंदर की बात आहे. अवघड आहे नाही ना. वोट द्यायच्या वेळेला वोट मध्ये येतात. नोट आहे मग वोट आहे. तुमच्याकडे नोट नाही आमचं तुम्हाला वोट नाही. असा प्रकार होतो. गोपाळही बोलायला लागले तुझ्या मागे आल्याच्या नंतर आम्हाला तू देणार काय. काहीतरी देणार असेल तर लोक जातात. असतील तिथं तर जमती भूत असं म्हटलेलं आहे. काय देणार. मग गोपाळाला देव म्हणतात. काय म्हणतात. आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी
पोटावरी आधी देतो पोटभरी आधी देतो पोटभरी फुले माला फुले माळी आधी देतो पोटभरी आधी देतो पोटभरी. गोपाळ सगळे थांबले. कृष्णाने विचारलंय थांबलात का रे? त्यांनी सांगितलंय तर्कतीर्थ बोल बोल तूच थांबवलं ना बोल पटकन. तो म्हणू लागला कृष्णा यांचं मत आहे खरं याच होतं. बऱ्याच वेळेला लोक काय म्हणतात तर लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील लोकांना म्हणायचंच नसतं यालाच म्हणायचं बरोबर की नाही. पण लोकांच्या माथ्यावरती घालून बोललं जातं. तसं तो तर्कतीर्थ म्हणायला लागला या सर्वांचं म्हणणं आहे तुझ्या पाठीमागे आल्याच्या नंतर काय देणार आश्वासन दे मग आम्ही तुझ्या मागे येतो. मग गोपाळ कृष्ण त्यांना बोलतात आधी देतो पोट भरी पुरे म्हणाला तो बारी आधी देतो पोट भरी पोट भरेपर्यंत देतो पुरे म्हणेपर्यंत देतो या माझ्या पाठीमागे. आता खरं सांगा आपल्या सर्वांचं ते तीच भर पोट त्याचा केवढा हा बोबा. आपल्या काकड आरतीत म्हणतो आपण या पोटा कारणे गा झालो पांगिला जना नसरीची माये बाप विके नाही खंडना पुढारा म्हणती एक तया नाही करुणा. याच पोटा करता ऐकणे इथं भर पोट त्याचा केवढा हा बोबा. मग असं असणार हे पोट खरं सांगा भरतं काय? कोणी काहीतरी बोला की हे भरतं का भरल्यासारखं वाटतं भरल्यासारखं वाटतं. आतापर्यंत किती चहा टाकला याच्या किती तांदूळ टाकले किती ज्वारी टाकली किती गहू टाकले किती कसं टाकेल रामकृष्ण हरी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काही बारीक असले त्यांना कळा होतं की नाही. किती टाकलं तर भरत नाही हो. भरल्यासारखं वाटतं आपल्याला 5 तासाने पुन्हा म्हणतो काहीतरी आहे का काहीतरी आहे का याचा अर्थ भरत नाही. मग कसं म्हणतात परमात्मा पोट भरी याचा लाक्षणिक अर्थ तुम्हाला खरंच समाधान देतो निरंकुशात तृप्ती देतो. वेदांतात त्याला म्हणतात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती असा मोक्ष देतो तुम्हाला मुक्त करतो या माझ्या पाठीमागे आधी देतो पोट भरी आणि पुरे म्हणाला तोवरी. मनुष्य पोट भरले की पुरे म्हणतच असतो आणि पुन्हा पुरे म्हणाला तोवरी असं का इथं दुरुक्ती करतात का नाही. कधी कधी मनुष्याचं पोट जरी भरलं तरी काय भरत नाही. अरे वा मन भरत नाही. पोट जरी भरलं तरी मन भरत नाही. आज मेनू काय दादा विशेष मेनू काय विशेष आहे थांबलं पाहिजे जेवायला की माझं सरनेम भोजने आहे आमरस आहे. बघा कल्पना करा. पण आता हल्ली काही आंब्याचे दिवस नाही. आता या कार्यकर्त्यांनी कसा उपलब्ध केला त्यांचे विशेष आहे. पण चला आमरसाचा दिवस आहे आणि आमरस आणला समजा 500 लोकांचा आणि काल्याच्या कीर्तनाला अचानक 1000 लोक झाले तर तेवढ्यातच ऍडजस्ट करावी लागते की नाही. मग जिथे आमरसाच्या 4 वाड्या फिरणार होत्या त्या 2 वाड्यात भागलं आणि बाकी सगळे तृप्त होऊन जेवले. ऐका घरी गेल्याच्या नंतर घरचीने विचारलं का कुठे गेले होते म्हणजे अमुक अमुक ठिकाणी काल्याचं कीर्तन. मग जेवण म्हटले हो यथेच्छ पोटभर 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 अगदी पोटभर. ते म्हणले नक्क नाही म्हटले. मग काय जरा अमृतची अजून 2 वाडी आल्या असते तर बरं झालं. म्हणजे पोट भरलं पण काय भरलं नाही. मग देव म्हणतो तुमचं पोटही भरेल आणि मनही भरेल इतकं तुम्हाला देतो. मग म्हणतात पुरे म्हणाला तो वरी आधी देतो पोट भरी पुरे म्हणाला तो वरी. गोपाळाला झाला आनंद आणि आनंद झाला की मनुष्य काय करतो जय जयकार. मग केला ना गोपाळाने. गोपाळ कृष्णाचा केला. बरं कृष्ण कोणाच्या पक्षाचा तर सगळीच त्याची पक्ष. काय करावं तुम्ही काय नाराजच आहे ना. सगळे कृष्णाचे पक्ष हो की नाही. सगळं निर्माणच कोणी केलं कृष्णाने केलं. मग सगळेच पक्ष कोणाचे मग तुम्ही मनसेचे असा नाही तर काँग्रेसचे असा नाही तर भाजपचे असा नाही तर शिवसेनाचे असा कोणाचे असा आपण कृष्णाचे आहे की नाही. मग जय जय करायला काही अडचण आहे का तुम्हाला. मग करणार का. गोपाल कृष्ण भगवान की कन्हैया लाल की 1 2 3 4 गोपाल कृष्णाचा जय जयकार. आला रे आला. गोपाल कृष्ण आला. येऊन येऊन येणार कोण कृष्ण वाचून आहे गोपाल कृष्णाशिवाय कोण? आहेत कोण. असा जय जयकार केला कोणी गोपाळाने. कारण का पोट भर देणार पुरे म्हणापर्यंत देणार. पण कृष्ण म्हणायला लागला तुम्ही बावळट आहात मी तुम्हाला म्हणत नाही. कृष्ण गोपाळाला म्हटलं हे सांगतो. ते म्हणाले कृष्णा तू आम्हाला देणार. आनंद झाला आम्ही जय जयकार केला काय बिघडलं. अरे म्हटले बावळ्यांनो मी घरचं नाही देणार. कोण बोलला कृष्ण बोलला मी घरचं नाही देणार. मी कसं देणार चोरी करून देणार.
आणि चोरी यशस्वी झाली पाहिजे. आणि चोरीच्या अगोदर तुम्ही गोपाल कृष्ण भगवान की जय म्हटलं तर ह्या गोपिका जाग्या होतील. आणि चोरीच्या अगोदरच आपल्याला फटके देतील. मग आपली चोरी यशस्वी होईल का? नाही. मग ती गोपाल म्हणते हो कृष्णा चुकच झाली आमची, काय करू? म्हणजे चोरीचे नियम पाळा. काय आहे? 2 नियम आहेत. 2 नियम आहेत. हळूहळू चला, 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 हा फळी चला, हळूहळू चला, हळूहळू चला. कोणी कोणाची ना बोला, ना बोला, कोणी कोणाची ना बोला, ना बोला, कोणी कोणाची जय हो, टाळी, 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 हा. ना बोला, कोणी कोणाची ना बोला, ना आज तुझं पोट बरी, पोट बरी, 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 आजी तो पोट भरी, पोट भरी, आजी तो पोट भरी, पोट भरी, आजी तो पोट भरी, पोट भरी, आजी तो पोट भरी, पोट भरी. हळूहळू चला, हळूहळू चला, कोणी कोणाची न बोला. चालताना पायाचा आवाज करू नका. आणि 2 गोष्टी करू नका, गडबड आणि बडबड. बघा प्रपंचामध्ये गडबड बडबड शिवाय प्रपंच होत नाही. आणि परमार्थामध्ये गडबड बडबड चालत. म्हणून हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. काहीच चालणंच असं पावलाचा आवाज असतो की सगळे झोपीतले उठतात, झोपलेले जागी होतात, असतं की नाही? तर पायाचा आवाज करू नका. म्हणजे कसं चालावं? म्हणजे मांजराच्या पावलाने चाला. तुम्हाला माहिती असेल उंदराचा वडील, त्याचा बाप, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, अपर पंजोबा, टप्पर पंजोबा, चिप्पर पंजोबा, पप्पर पंजोबा, काय काय असतील ही सगळी कोणी संपवली? मांजराने, बोकोबाने. मग त्या उंदरात मिटिंग भरली. ते उंदर म्हणायला लागले आपले सर्व पूर्वज कोणी संपवली? या बोकोबाने, या मांजराने. आणि हा मांजर पावलाने येतो आपल्याला कळत नाही. आपण काय करायचं? काहीतरी तरकीब लढवली पाहिजे, काहीतरी युक्ती काढली पाहिजे. हा कसाही आला तर आपल्याला कळायला पाहिजे कोण? बोकोबा. मग एक म्हणायला लागला आयडिया. म्हटले जो लवकर आयडिया सुचेल तोच अध्यक्ष. आणि मग एक म्हटलं आयडिया. म्हणजे काय? म्हणजे काही नाही, मांजराच्या गळ्यात काय बांधायचा? ऐका ऐका ऐका, मांजराच्या गळ्यात काय बांधायचा? घंटा बांधायचा. सगळे टाळ्या वाजवा, वा 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 अध्यक्ष महोदय. नाही नाही नाही, त्यांनी वाजवलेलं सांगतो, तुम्ही वाजायला लागला, चांगली गोष्ट, काय हरकत नाही. ऐका ऐका, सगळे टाळ्या वाजवल्या. आणि म्हणले पण एक म्हणायला लागला आहे काय टाळ्या वाजतो बावळ्यांनी? म्हटले उंदराच्या गळ्यात, मांजराच्या गळ्यात काय बांधायचा? घंटा बांधा. पण घंटा बांधायला कोण जाणार? कारण जो घंटा बांधायला जाणार तो नाश्तेवारी जाणार, बरोबर की? घंटा बांधायला कोण जाणार? सांगायचं तात्पर्य कोणाच्या पावलाने चला, हळूहळू चला, म्हणजे मांजराच्या पावलाने चला. आणि कोणी कोणाशी न बोला, म्हणजे आपण केलेली साधनं बोलून दाखवून. त्याचा लाक्षणिक अर्थ असा आहे का हळूहळू चला म्हणजे पी हळद हो गोरी असं होत नाही. आमचे बाबा डॉक्टर बाबाचं वाक्य आहे, खाती के गाल और नाती के बाल कभी झुकते नहीं लेकिन सबर चाहिए, सबर के फल मिठे होते, भगवान के घर देर है मगर अंधेर नाही. म्हणून हळूहळू ढाळे ढाळे केवती नाही केवळ त्या मार्गाचे बळे निश्चित लागे. म्हणजे पहिले निष्काम कर्म, निष्काम उपासना, मग परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, मग असत्वपादक, आभानापादक आवरणाची निवृत्ती, मग मुक्ती. अशा पद्धतीने ते हळूहळू लाक्षणिक आहे. आणि कोणी कोणाशी न बोला, परमार्थ केलेली साधनं बोलून दाखवणं. हल्ली लोक करतात भरपूर, पण बोलून त्याच्यापेक्षा 10 पट दाखवतात. आणि त्यामुळे त्याच्यातलं पुण्य, त्याच्यातलं जे पावर पाहिजे ते राहत नाही. मी काल परवा एका गावात कीर्तनाला गेलो. गेल्या गेल्या त्या आजी बसवली. म्हटले महाराज बसता, तुम्हाला चहा देते. म्हटलं आई मी चहा घेत नाही. म्हणजे मग दूध देते. म्हटलं आई मी दूधही घेत नाही. म्हणजे मग काढा देते. म्हटलं आजीचं जास्त प्रेम आहे. मी थांबलो. काढा करता करता आजीने लगेच विचारलं महाराज तुमचे किती झाले धाम? म्हणलं आजी तुम्हाला येतं काय काम? नाही म्हटले माझे झाले नाही 4 धाम. मी काशी केली. आजीला तिची काशी सांगायची होती म्हणून माझी काशी विचारत होती. आता सांगावं का सांगू नये? ज्ञानोबरायची उभी ऐका. नाना कृष्वळू आपुले झाकी पेरी निपजले, नाना कृष्वळू आपुले पांघरवी पेरिले, त्याची झाकी निपजले दान पुण्य. शेतकरी काय करतो? पेरणी करतो आणि त्याच्यावर लगेच काय आणतो? मराठवाड्यात राखी म्हणतात, आता इकडे काय म्हणत असेल, पण ते झाकून टाकतो की नाही? कारण ते बीज जर उघडं राहिलं दादा, एक तर पाखरं तरी खातील
नाही तर ते कनट होईल. एका बीजा केला ना मग भोगिले कणीस असं होणार आहे. तसं आपण जे काही चांगली साधना करतो, आपण जी काही चार धाम केला असेल, सप्तपुरा केला असेल, काही अन्नदान केला असेल, ज्ञान दान धर्म केला असेल, तो होईल तेवढा मनुष्याने झाकून ठेवला पाहिजे. हल्ली लोक ते दान धर्मच करतात कशा करता, आपली लोकात कीर्ती होण्याकरता. करावं न करणं हे बघा, पण मग केलं ना तुम्हाला तेवढंच फल प्राप्त होईल. तेवढंच फल प्राप्त होईल. चार लोक मानतील, तुमची कीर्ती होईल, पण त्याच्यापेक्षा अधिक फल प्राप्त होणार नाही. पण आपण जर ते गुपित ठेवलं, ते झाकून ठेवलं, तर जसं एका बीजाला ते 1000 दाणे येतात, तर 1000 पट फळ आपल्याला त्याचं भेटतं. म्हणून कोणी कोणाची न बोला त्याचं लाक्षणे काढते. हळूहळू त्याला कोणी कोणाची न बोला. तो तर्कतीर्थ पुन्हा म्हणाला, अरे चोरी करून देईल म्हणतो. म्हणजे मग चोरी जर यशस्वी झाली नाही तर आपल्याला उपासमार घडेल. मग काय करायचं? कैदेला नाश्ता पाणी करून जाऊ असं त्याने ठरवलं. गोपाळ पुन्हा थांबले. कृष्ण पुन्हा पुढे गेले. पुन्हा मागे येऊन पाहिले, अरे आता का थांबलात? म्हणजे तर्कतीर्थ हा म्हणतो देवा तू चोरी करून देणार. म्हटले हो. म्हणजे चोरी यशस्वी झाली नाही तर उपासमार घडणार. म्हणून आमचा विचार आहे जरा घाटेपुटाने खायचं. तो कोबराय म्हणतात तुका म्हणे सांदा घाटे तेने नका भरू पोटे. अरे पंचविषयाच्या दारामध्ये मधुकरी मागणं सोडून द्या. माझ्या पाठीमागे या. नित्यानंद, प्रेमानंद, भजनानंद, आत्मानंद, ध्यानानंद मी तुम्हाला देतो. आणि कोणीचा चोरीवर संशय घेता? खरं तर असं आहे, आमचे गुरुजी म्हणत असतात चोराला सुद्धा गुरु लागतो. हे खरं आहे का? माझ्यासारख्याला तुम्ही कीर्तन करायचं म्हणा, एक सोडून 4 करेल. तुम्ही म्हणा नाही एवढ्यातून जरा फेरा मारा, 2 पाकिट मारा, मलाच मार खावा लागेल. कारण त्याचा अभ्यास नाही ना. ज्याचा अभ्यास असतो तो करू शकतो. मनुष्याला चोराला सुद्धा माऊली गुरु लागतो. घडलेली घटना सांगू, थोडक्यात सांगतो. आमचे गुरुजी साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा, मिस्त्री बाबाला, अण्णाला यांना माहिती आहे. तुमच्या बऱ्याच मंडळीला माहिती आहे. ते त्यांचे गुरुजी आनंद आश्रम स्वामी महाराज, ते काशीला चालले होते. ट्रेन मध्ये बिघाड झाला. एका ठिकाणी ट्रेन थांबली. त्या काळातला फार मोठा स्मगलर गुंड दरोडेखोर, पण त्यांनी स्वामीची माळ घातली. तो वाल्याचा वाल्मिक झाला. स्वामीजी आले, आपले गुरु आले, तो दर्शनाला आला. स्वामीजीचा चेहरा पडलेला पाहिला. जनावर सुखी दुःखी कळत नाही, माणसाचा चेहरा कधी झाकत नाही. आता तुम्हाला किती कीर्तन पडतं का तुम्ही घड्याळकडे पाहता काय करता हे मला तुमची चेहरे लगेच सांगतो. आणि तुम्हालाही माझा चेहरा सांगतो, कारण मनुष्याचा चेहरा कधी झाकत नाही. स्वामीचा चेहरा पाहिला आणि त्याला कळालं काहीतरी 12 वाजलेले, काहीतरी दुःख झालेलं आहे. काय झालं स्वामी? म्हटले काहीच नाही. म्हणजे खोटं बोलू नका, काय झालं? अरे म्हटले मागच्या स्टेशनला गर्दीमध्ये कुणीतरी खिस्सा कापला आणि मग पुंजी गेली. आता काशी इथेच झाली. तिथे जाऊन काय करणार? अधिक मासात राहायचो तो, थोडी पुंजी चालली होती, इथेच ती लंपात झाली. तो म्हणायला लागला किती नंबर डबे? म्हणले अमुक अमुक. कोणत्या स्टेशनला? म्हणले तमुक तमुक. तुम्हाला 100%? स्वामी म्हटले 200%. तो म्हटला 500% सांगतो, पैसे भेटून जाईल. काय विश्वास असेल? भाऊ त्यांनी फोन केला, हॅलो हॅलो गणपत बोलतोच? म्हणले हो. म्हणले अमुक स्टेशनला एका भगव्या संन्याचा किस्सा कापला. त्यांनी बरेच कापले होते पण भगवा एकच होतो. तो म्हटला हो. म्हणले हो काय मूर्खा, घेऊन येत आपले गुरु येते. त्यांनी आपली बुलेटला किक मारली, घेऊन आला, पैसे दिले, स्वामीकडे दिले. स्वामीला आनंद झाला, गेलेले पैसे आले. स्वामी त्याला म्हणू लागले गळ्यात माळ पोटात का? अजून काही तू व्यवहार बंद केला नाही माळीचा, आपण कशाला माझ्या हाताने माळ घातली ते? आपले ते राऊत बाबा सांगत असतात माझा हक्क नाही. आणि त्यांचं वाक्य जसं सांगू, माळ एकदा घातली तर नीट घातली पाहिजे. रामकृष्ण हरी हे त्यांचं वाक्य आहे. विठाला 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 घालूच नाही. मग घातली तर नीट नीट राहिलं पाहिजे. म्हणजे नीट आचारसंहिता पाळली पाहिजे. म्हणजे अधिकारी होऊन राहिलं पाहिजे. अधिकारीलाच लायक असं म्हणतात. आणि नालायक झालं नाही पाहिजे, म्हणजे अनाधिकारी झालं नाही पाहिजे. हे त्यांचं वाक्य, माझं नाही. म्हणजे तू जर माळ घातली तर असं का? तो म्हणायला लागला स्वामी मी चोरी करत नाही. काही काही लोक बोलायला बोलत नाही, करणेला चुकत नाही. ते बोलत नाही, करत नाही, पण करून घेतात. त्याला वेदांतात म्हणतात साक्षात करता, प्रयोजक करता. तू करत नसेल, करून घेत असेल. तो म्हटला मी चोरी करत नाही, करून घेत नाही. स्वामीने त्याला वकिली पॉईंट पकडलं. मग तू करत नाही, करून घेत नाही, गणपती माझा खिसा कापला, तुला कसं काय कळालं? बोल. तो म्हटला स्वामीजी असं द्या ना, घातली मूठ नाही. म्हणजे पटकन सांग, नाही तर मग माळ तुला ठेवणार नाही. तो म्हटलं स्वामी तू एरिया कठीण आहे, बिकट आहे, हार्ड आहे. या पट्ट्याच्या शिष्याशिवाय कामच कोण करू शकत म्हटलं. माझा दृष्टांत संपला. चोराला सुद्धा काय लागतो? गुरु लागतो. मग चोराला गुरु लागतो तर परमार्थात लागणार नाही का? बरं हा कोणता चोर? ऐसा पुराणा प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. याची तुका म्हणे नाही विश्वास द्या म्हणे पहावे पुराणी विचार. अरे पुराण याच्या चोरीचं वर्णन करतात. सगळी लोक वित्त चोर असतात. हा चित्त चोर आहे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. माझ्या चोरीवर संशय घेऊ नका. घाटे म्हणजे पंचविषयाचा संसारात सुख शोधणं सोडून द्या. माझ्या पाठीमागे या. काय आनंदाचा कंद उभा, सखा पांडुरंग गोपाळाचा संघ बहुता गोहा. सगळे गोपाळ गेले. घर पाहुणे एकांताचे, नवविधा नवनीताचे. सगळ्या गोपाळाला कृष्णाने सांगितलं ज्याला ज्याला दैदूत कोपलोनी खायचं. आपल्याकडे फक्त 10 मिनिटं बाकी आहे. पटकन आपल्याला चोरी करून पुन्हा गोपाळात जायचंय, वृंदावनात जायचंय, सगळं करायचंय. पटकन डोळे झाका. सगळे डोळे झाकले. 1 2 3 डोळे झाकले. 1 2 3 उघडले.
मधली ॲडव्हर्टाईज आलेली गेलेली गोपाळाला कळालीच नाही. कारण डोळे झाकली त्यावेळेला घराच्या बाहेर, डोळे उघडली घराच्या आत, त्या प्रभावती गोपीची घरात. कृष्णा हे कसं म्हटले हे विचारू नका, खाण्याचं काम करा. गोपाळाने खाल्लं पण झाल्यावर पोट केला गड्यानी मोबाट. गोपिका जाग्या झाल्या. कृष्ण म्हटलं गोपिका जाग्या झाल्या, आपल्याला फटके बसण्याची शक्यता आहे, आपल्याला बाहेर पडायचं, पटकन डोळे झाका. सगळ्यांनी पुन्हा डोळे झाकले. असं 2-3 दिवस कार्यक्रम चालला. तो पेंद्या म्हणायला लागला हे गेले आणि पुढे आपल्याला राजकारण करायचं असलं त्यांचे डावपेच आपल्याला कळायला नको का? कोणाचे? कृष्णाचे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपल्याला ते डावपेच कळाले पाहिजे. म्हणून हा नेमका काय काय करतो, काय कोणत्या युक्ती, कोणती तरकीब, हा कोणता नेता कधी वापरतो कळायला पाहिजे ना. आणि म्हणून तो पेंद्या असा करायचा. त्यांनी अर्धे डोळे झाकले. आता देव म्हणायला लागला खरं मनुष्याने कोणाला फसवावं, देवाला फसवावं कमावली. सगळ्याचा बापाचा बाप तो आहे. पिता हमस्य जगतो माता धाता पितामह त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुष्य सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव. देव म्हणायला लागला मला फसवतो, अर्धे डोळे झाकलो, तुला अर्धाच काढतो. ते धुराड असतं ना, सगळी बाहेर पडली नाही, अर्धच लटकलं ते. आणि बाहेर यांनी गजर गेला गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपिका जाळ्या झाल्या. बाई बाई म्हटले, सगळे पळाले. ते म्हटले घरात बघा हे टांगलेलं दिसतं. महाराज एखादं गुरु जर सापडलं, जनावर सापडलं आहे ना, सगळं पिकाची नासरी केली असते, तुम्ही त्याची पूजा करून वाट लावता, हो की नाही? नाही पूजाच करतात, पण आहे ना चांगली पूजा करतात. त्या गोपिकेने जे मारायला सुरुवात केली, इतका मारला जसं ऊस चाळतात ना तसं चाळला. आणि त्या माराच्या भीतीने त्यांनी दोन्ही कार्यक्रम केले. ते वरचं गोपिकेच्या अंगावर तीर्थ पडलं तर मग आणखीनच आणला. आणि ते वैद्य बाबा म्हणायचे नागडा उघडा करून आणला. तो कृष्णाला म्हणायला लागला कृष्णा इथून वर आहे पण इथून खाली अवघड आहे. देव म्हणते मला सगळं माहितीये, मला सांगा असं फटीतनं पाहशील का? तो म्हटलं माईची शपथ पुन्हा पाहणार नाही देवा, मला एकदा वर काढ. देवाने सांगितलं डोळे झाक. त्याने डोळे झाकले. देवाने त्याला वर काढला. अनेक खोड्या केल्या. मग मात्र यशोदेला गोपिका म्हणतात यशोदे तुम्हाला एवढं का बरं? अहो एक मराठा लाख मराठा. अहो मोर्चा काढला ते बेबीच्या डेटापासून मागणी केली तर मान्य करेल ना. यश दे कोण ऐकल? म्हणून ते मोठ्याने वरडायला लागले यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना कोणवर तू धिंगाणा कोणवर तू धिंगाणा कोणवर तू धिंगाणा. आता कोणती गोपी की बेबीच्या देठापासून म्हणती ते तिथून करायला ऐक आहे की नाही. त्यामुळे बघू आता कोणती गोपी की बेबीच्या देठापासून यशोदेला हात मारते. हा यशोदे बाळ तुझा काना बाळ तुझा काना. काय झालं? गवळणी सांगती दारानी रात्री आला चक्रपाणी खाऊनी दही दूध तुकलोनी उडली आवगी विरजणी हे गबाई आम्हासी पावे ना. दुसरी आली धावत याने गबाई काय केली मात मुखाची मुखचुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडे ना. तिसरी आली धावूनी अनग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी बेनी दोईची गाठ देऊनी गाठ बाई कोणाची सुटे ना. यशोद काही एकेकीच ऐके ना मिळवणी अवघ्या गवळणी येते नंदाचे अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन हे ग बाई आम्हाची पावे ना. मग यशोदा म्हणला की तुम्हाला काही लाजा वाटते का? काय माझ्याकडे टू बघता? हा घामट्या हो, मी तुम्हाला म्हणत नाही बरे मावशा हो, राग वशाल नाही तर माझ्यावर. यशोदा त्यांना म्हण लागली काय ना काय काय आळ घेता बाळ सगुण कोणाचे येता नाही ग बाळ दिसतंय गोजीर बाणी काय सांगता घराने गे पिंपळगावच्या नारी गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळ कालत का घेता आळ गे गोकुळच्या नारी तुम्ही लपून याची गोटी लागता गयाची पाठी एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता सारंग घरा तुम्ही काय एका घरच्या आहे का? काय 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 माना हलव त्या पुन्हा तुम्ही काय एका घर तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. बरं कोणाला धरायला निघाला? हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाहता हा कायचा येईल हाता गे गोकुळच्या नारी. त्याला चालत्या व्हा. गोपिका निघाल्याच्या नंतर यशोदा त्यांना म्हणतील
आता नका पागू बाई मागे वळून दया दुधाचे मात मोलाचे नीट धरा जपून टिंगूजे मुराद गोळे चला मोरा बघून आता नका पागू बाई मागे वळून ते म्हणले तू मागे वळून पाहिला वेळ आहे आता ते म्हणले मागे वळून पाहिला का येशू पुन्हा म्हणले काय काय आम्ही काय खोटं बोलतो म्हणले अय खोटं नाही बोलू नका झाले घरा तुम्ही आगे येतो ना तरी खोटं नाही बोलू नका झाले घरा तुम्ही आगे येतो बोलत नका नका ना आळ घेऊ बाळावरी तुम्ही आळ घेऊ नका या पुढे गेल्या दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली गवळणी गोनच म्हणू विसरली हे गवळणी गोनच म्हणू विसरली दुडीवारी दुडी गवळणी साते निघाली त्या गोपिका पुढे गेल्या कृष्ण यशोदेला म्हणतो यशोदे घराकडे चाल मला देव घाल साध्या गावाची पोळी लाटी मला पुरणपोळी करून दे ग मोठी नाही आडवीत गुळाचा ती मला देव घाल यशोदे घराकडे चाल मला देव घाल यशोदा म्हटली घराकडे चालते तुला पोळी करून देते मठ्ठाही देते पण माझी एक विनंती आहे बाबा म्हणजे काय कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे गवळ्या घरी बोबाट उठला मात दयाचे फोडू नको रे रागीत तुझा पितानंद मारतयाचा खाऊ नको रे कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको खोड्या नका करू माझे बाबा यशोदेला कृष्ण म्हणायला लागला आई अगं मी करतच नाही खोटं वाटत असेल तर गोपाळाला विचारतो शेवटी यशोदेला एका गोपिकेने सांगितलं बाप्पाला नवस कर आणि गणपती बाप्पाला नवस केला आपल्या माणसाला मान कोणी द्यायचा आपणच द्यायचा मग देवाने 1 महिना खोडीने केली 1 मास देवी खोडीने केली प्रचिती आली यशोदेशी पुन्हा खोड्या चालू केल्या नंद बाबाला सांगितलं नंद बाबाने कृष्णाला आदेश दिला कृष्णा खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी सारी तसे धेनू सावळा जग जेठी राधे 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 मुकुंद मुरारी पावा घोंगडी घेऊन पायी संगे गोपाळ घेऊन गाई वृंदावनी आले नवलाई वेणू वाजविला सुस्वरे बाई ओ बाई पावा घोंगडी घेऊन पायी पण तिथे गेले आणि मग काय खेळकाना यमुनेच्या तीरी राखी तो गोदने घेऊन हाती काठी दैवात काला वाटी तो सिदोरी खेळकाना यमुनेच्या तीरी गोपाळ म्हणला लागले कृष्ण तुझ्या हातात घड्याळ आहे का म्हणले का बरं अरे म्हणले खेळ आता खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे आपलं काय खेळायचे सुख 12 वाजले मग देव म्हणायला लागले अहम भक्त पराधीना सर्वांच्या शुद्र एकत्र केल्या कमळाकार गोपाळाला बसवलं आणि देवाने केलं काय भगवान शुकाचार्य वर्णन करतात प्रसिद्ध श्लोक आहे बिभ्रद्वेणुम जटप्रे शृंगवेत्रीचे पक्षे वामे पानो मसरुम कमलम तत्फला नेंगुलिशी तिष्ठनमध्ये सुपरी सुरुदो हातेंद्र भवित्वये स्वर्गे लोके मिशिती भूभुजे यज्ञ भूक बाल केली ही गोपाल कृष्ण भगवान की जय काला देण्याचा अधिकार दोघाला असतो एक भगवंताला 2 भगवत मान्य संताला प्रमाण काय भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीला किंवा माझा ज्ञानराज गोपाळातील आहे आणि त्या दोघांनी आपल्याला प्रसाद द्यावा म्हणून आदी वैष्णव आहे ना शिरोमणी एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव त्या भगवान शंकराच्या दरबारामध्ये आपल्याला काला प्राप्त होण्याकरता भगवंत आणि भगवत मान्य संत यांचं मोठ्या प्रेमाने भजन करू सर्वांनी वर हात करा मोठ्या प्रेमाने बोला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई गोपा रखुमाई रखुमाई गोपा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
बालकुमार 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 जय जय बालकुमार कुंडली नवरदा हरे विठ्ठल माऊली तारेश्वर सद्गुरु महाराज की जय हरी हरी तारेश्वर ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली टाळी टाळी ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दोन तास झालं मी बडबड करतो. आमचे गुणीजन मंडळी गोड साथ करतात. तुमच्या बेबीच्या देठाला काही धक्का नाही ना. 7 दिवस तुम्ही श्रवणाचा आनंद घेतला, तसा आजही घेतला. तर 2 मिनिटं तुम्ही आम्हाला भजन पदरी द्यायचं. सर्व पुरुष मंडळी, ज्येष्ठ नागरिक सर्व म्हणतील नामदेव जनाबाई 1 मिनिटा करता, आणि माझ्या सगळ्या भगिनी म्हणतील सोपान काका मुक्ताबाई. बघू आपण आवाज कोणाचा येतो, नाहीतरी हल्ली आवाज तुमचाच आहे. आणि तुम्ही घरातही आमचा काही आवाज निघू देत नाही. आम्ही बोलायला लागलो तुम्ही तर गपाहो, तुम्हाला काही प्रामाणिकपणे मान्य करतात आहे ना. एकदा वर हात करा पटकन पटकन सर्वांनी. आणि माझ्या माता भगिनी म्हणतील सोपान काका मुक्ताबाई. आपण सर्व पुरुष मंडळी बोलू सोपान नामदेव जनाबाई. मात्र आपण त्यांचा आवाज किमान मंदिरात तरी निघू देऊ नका. मी तुमच्या पक्षाचा राव, माझा मान ठेवा जरा. आपला त्यांचा आवाज आपल्या पुढे निघाला नाही पाहिजे. जनाबाई सोपान काका वाह, जय हो जय हो जय हो. महिलाचा आवाज वाढलाय. वा 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 वा, अरे बोल, टाळी टाळी. हा हा हा. हे नामदेव सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपान टाळी टाळी. हा नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. हा हा हा. सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. टाळी टाळी टाळी. सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ता माऊली 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 कोपऱ्यात आता मी बघितलं ती कुजबूज चालली. कोणाचा आवाज आला? खरं प्रामाणिकपणे सांगू, आमचाही आवाज खूप चांगला आला आणि तुमचा तर त्याही पेक्षा चांगला आहे. त्यामुळे कोणालाच राग नाही आहे ना. आपला आवाज दणदणीत आहे, यांचा खणखणीत आहे. असं सगळ्या ज्येष्ठ मंडळीला, या कार्यकर्ते मंडळीला, माझ्या गुणजन गुरुबंधूला आणि श्रीराम भजनी मंडळाला, आपणा सर्वाला आणि मातावर्ग पुरुष वर्गाला अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद देऊ आणि चिंतन सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. माऊलीचं भजन झालं का आपलं? झालं ना. हरी विठ्ठल जय जय विनेकरी विनेकरी विठ्ठल जय जय विनेकरी बाबा या विठ्ठल जय जय विठ्ठल. हरी हरी बोलिले गुरे वेणे बापुडे बुत्रे क्षमा परग महाराज नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमा परग महाराज हा तुका म्हणे नाने जरा रगबाया बेकी क्षमा परग तिके नाम विदे दुरी होतो ठिकाचे निगरी व्यवहारे दोरी आवाज देवरा तुम्ही हा तुका म्हणे हाती तुका वारे दोही गडे मुख पसरोनी खटखटी दर्या कृष्णवाणी अवघाजने प्रकाश कानाला वाटू एकमेक वैष्णवनिका संभ्रम वाकोरिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू वाटू एकमेक वैष्णव